मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून संक्रांत गिफ्ट मिळणार असल्याची माहिती आलेली आहे. पूर्ण माहिती समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब फॉलो केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, म्हणजेच येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 31 डिसेंबर 2025 पासून वितरित करण्याची सुरुवात झालेली आहे. परंतु यामध्ये काही महिला अशा आहे की ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा झालेला नाही. अशा राहिलेल्या महिला प्रतीक्षा करीत आहे की आपल्याला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये आपल्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार. तर 31 डिसेंबर 2025 पासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु बऱ्याच महिला अशा आहे की ज्यांना नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले नाही आणि या महिला आजही प्रतीक्षा करीत आहे की नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आपल्याला कधी मिळतील, आपल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम कधी जमा होणार, अशी प्रतीक्षा या महिला करीत आहे. परंतु ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळाला आहे, ज्यांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहे, अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहे की आपल्याला डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी मिळणार, कोणत्या तारखेला आपल्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होतील. तर पहा, ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे 1500 रुपये ज्यांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे जमा झालेले आहे, अशा महिलांना आता मात्र डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आपल्या बँक खात्यामध्ये कधी जमा होतील. तर योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारीच्या आत दिला जाऊ शकतो. याचे कारण असे आहे की 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि म्हणून मकर संक्रांत निमित्त लाभार्थी महिलांना 14 जानेवारीच्या आत डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाऊ शकतो, अशी दाट शक्यता आहे. तर पहा, योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारीच्या आत दिला जाऊ शकतो. याचे कारण असे आहे की 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि म्हणून या निमित्त जानेवारी महिन्याच्या 14 तारखेच्या आत डिसेंबर महिन्याचा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिला जाऊ शकतो, अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला डिसेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे, अशी प्रतीक्षा करीत आहे आणि ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप जमा झाला नाही, अशा महिला आपल्याला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळेल याची प्रतीक्षा करत आहे. तर सर्व लाभार्थी महिलांची प्रतीक्षा लवकरच समाप्त होणार आहे आणि 14 जानेवारी मकर संक्रांतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये 14 जानेवारीच्या आत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून जमा करण्यात येणार आहे, अशी विश्वसनीय माहिती आलेली आहे. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही, त्यांना अशी प्रतीक्षा आहे की आपल्याला नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी मिळतील आणि ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्यांना अशी प्रतीक्षा आहे की आपल्याला डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळतील. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांची प्रतीक्षा लवकरच समाप्त होणार आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे 1500 आणि जानेवारी महिन्याचे 1500 असे मिळून 3000 रुपये 14 जानेवारीच्या आत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी विश्वसनीय माहिती या ठिकाणी आलेली आहे. आणि ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही, अशा राहिलेल्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 3 महिन्याचे मिळून 4500 रुपयेसुद्धा एकाच वेळी त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील, तेही 14 जानेवारीच्या आत, अशी विश्वसनीय माहिती आहे. तर पहा, ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही, ज्या महिला योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र आहे, तर अशा महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 महिन्याचे पैसे एकत्रित 14 जानेवारीच्या आत त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील, अशी माहिती आलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. येणारी नवीन माहिती तुम्हाला नेहमी मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.